ये खान तिरंगा है, ये शान तिरंगा है, मेरी जान तिरंगा है, मेरी जान तिरंगा है, अरमान तिरंगा है, अभिमान तिरंगा है, मेरी जान तिरंगा है, मेरी जान तिरंगा है। आपण सहकार्य करावं। आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माननीय मुख्यमंत्री तथा पालकमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माननीय खासदार नरेशजी मस्के साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माननीय आमदार संजयजी केळकर साहेब, या कार्यक्रमासाठी माननीय महापालिका आयुक्त सौरभ राव सर, माननीय पोलीस आयुक्त चंद्रे सर, कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्माननीय रोहनजी गोटे, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे इतर सर्व अधिकारी, सर्व सन्माननीय आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण 15 ऑगस्टला जे विविध उपक्रम आपण वेळोवेळी राबवले, त्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत। त्यासोबत माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही उपक्रम या आज 15 ऑगस्टच्या औचित्याने सुरू करतो। त्यामध्ये एक उपक्रम जो आहे की व्हॉट्सॲपद्वारे समाधान, अशा पद्धतीने एक उपक्रम आपण सुरू करतोय, ज्यामध्ये तक्रारकर्ते किंवा अर्जदार यांचा कोणता विषय असेल तर तो व्हॉट्सॲपवरती त्या नंबरवरती पाठवू शकतील। तो नंबर पूर्ण जिल्ह्यामध्ये देण्यात येईल आणि संबंधित विभागाकडे, संबंधित ज्या कोणत्या डेस्ककडे तो असेल तर तो व्हॉट्सॲप ई-ऑफिसद्वारे इंटिग्रेट करण्यात येतो। तर ई-ऑफिसद्वारे ती तक्रार ती त्या डेस्ककडे जाईल आणि त्या डेस्कमधून कंप्लायन्स जो आहे तो त्या पद्धतीनं तो सेक्शनला कळवण्यात येईल आणि त्यानंतर व्हॉट्सॲपद्वारे त्याचं तक्रार निराकरण नाही झालं तर त्या व्यक्तीला, त्या नागरिकाला कळवण्यात येईल। माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही नियोजन आपण पुढच्या काळामध्ये करतोय की ई-ऑफिसच्या बाबतीमध्ये यूज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक आता बोलताना देखील साहेबांनी सांगितलं तर त्याचा देखील वापर जास्तीत जास्त कार्यालयांमध्ये कसा करता येईल, आपल्या सेवा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने देण्यामध्ये तो करण्यासाठी कोणी नियोजन करण्यात येत आहे आणि आपले सगळे आपले सरकार सेवा केंद्र यांच्या सर्व्हिसेस इम्प्रूव्ह करण्यासाठी, सेतू केंद्र हे चांगले करण्यासाठी माननीय महापालिका आयुक्त जिल्हा प्रशासकीय यांच्या संघटनाने यांच्यासोबत एक जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचे सेतू केंद्र, आपल्या सेवा सरकार केंद्र तयार होतील, त्यांचं फीडबॅक मेकॅनिझम या पद्धतीने एक नियोजन येत्या काळामध्ये करण्यात येणार आहे। माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आजच्या प्रतिनिधीच्या भाषणामध्ये ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या पद्धतीने जिल्हा प्रशासन एका काळामध्ये सर्व नागरिकांना बरीच सुविधा देणे, लोकाभिमुख प्रशासन आहे आणि त्या पद्धतीनं नवीन उपक्रम सुद्धा जिल्ह्यामध्ये चालू करणे, या पद्धतीने सर्वांनी विकास सर्व नागरिकांचा लक्षात घेऊन शहरी असतील, ट्रॅव्हल एरिया ग्रामीण असतील, या सर्वांसाठी त्या पद्धतीने पुढच्या काळामध्ये उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतो। आजच्या पुरस्कार वितरण आणि प्रमाणपत्र वितरण सोहळ्याला माननीय पालकमंत्री उपस्थित राहिले, त्याबद्दल मला तुमचे आभार व्यक्त करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला त्यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून जिल्हाधिकारी कार्यालयाने हा आयोजित केलेला आहे। नागरिकांच्या तक्रार आणि अडचणीसाठी करून देण्यात आलेल्या व्हॉट्सॲपचं अनावरण करतायत माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री एकनाथजी शिंदे। जोरदार टाळ्या। जिल्हा उद्योग केंद्र ठाणे कार्यालय अंतर्गत लघु उद्योगांना पुरस्कार प्रदान करण्याबाबत आपण पुरस्कार देतो। श्री प्रदीप प्रभाकर मोरे यांनी मुख्य मंचाजवळ येऊन थांबायचं आहे। पत्रकार आणि मीडिया यांनी कृपया सहकार्य करावे। सभागृहामध्ये बसलेल्या नागरिकांना मुख्य मंचावरचा कार्यक्रम पाहता येतो। श्री मोहम्मद हमीद खान रोटेगर नवी मुंबई द्वितीय पुरस्कार। मोहम्मद हमीद खान रोटेगर नवी
रौनक प्रवीण कोठारी सोनालेगाव कुमार जय अभय शिरोसे जिल्हा परिषद शाळा मुकांबे तालुका शहापूर कुमार अजय शिष्यवृत्ती परीक्षा 2025 मध्ये राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थी आहेत आपण जिल्हा युवा पुरस्कार देतोय 2022-23 स्वामी विवेकानंद संस्था मौजे पाटी तालुका शहापूर जिल्हा ठाणे संस्था आहे डॉक्टर विजय सुरासे सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ञ वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मान 100 दिवसात अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग ठाणे प्रथम ग्रुप प्रथम प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे यांनी तयार द्यायचं आहे मुख्य मंचाजवळ येऊन कृपया थांबावं विभागीय कृषी सहसंचालक कोकण प्रथम विभागीय सर्वांनी जोरदार टाळ्या आपलं कौतुक त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे जलसंधारण विभाग ठाणे प्रथम यांनाही मी विनंतीपूर्वक आमंत्रित सहसंचालक उद्योग नगररचना कोकण द्वितीय प्रादेशिक संचालक महाराष्ट्र राज्य सन्मान करते माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री एकनाथजी शिंदे विभागीय तृतीय मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग प्रथम विभाग कोकण ग्रुप रँक तृतीय उपसंचालक 100 दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम दुसऱ्या टप्पा निवड झालेले कार्यकारी अधिकारी ठाणे ग्रुप रँकिंग प्रथम अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड कल्याण मंडळ 1 प्रथम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जिल्हा ठाणे प्रथम मनपा श्री सौरभजी राव पोलीस आयुक्त ठाणे श्री आशुतोष डोंगरे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे श्री नवनोगी जिल्हा मध्यवर्ती कारागृह 2 ठाणे मध्यवर्ती कारागृह ग्रुप रँकिंग द्वितीय संपदा विभाग भातसा धरण व्यवस्थापन विभाग ठाणे द्वितीय ठाणे तृतीय ग्रुप रँकिंग अधीक्षक अभियंता सार्वजनिक रँकिंग तृतीय कार्याबद्दल आपण त्यांचा सन्मान करतो श्रीमती ज्योती कराडकर श्री अनिरुद्ध कुलकर्णी श्री वैभव सर्वांनी कृपया सभागृहामध्ये आसनस्थ व्हावं अवयव कराचं पुनर्वसन केलेले समन्वय श्रीमती ज्योती कराडकर अनिरुद्ध कुलकर्णी श्री वैभव मुसळे श्री शिवसेना श्री अश्विन जाधव यांना मी तंत्रपूर्वक आमंत्रित करतो आजचा हा पुरस्कार सोहळा संपन्न होतोय माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला सन्मान कृपया कार्यक्रमाला सहकार्य फोटोग्राफर इथे सगळं इथे बघा इथे ज्यांचं प्रशस्तीपत्र अदलाबदल झालेली आहे त्यांनी कृपया कार्यक्रमाच्या नंतर आपापली गोष्टी करून घ्यावी खूप जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे धन्यवादासाठी ज्यांनी एनडीआरएफ टीम जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे नरेशजी मस्के उद्योजकता विशेषज्ञ प्राईड ऑफ नेशन या अंकाचं अनावरण माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री एकनाथजी शिंदे करतायत
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. देशासाठी आपले प्राण अर्पण केलेले शहीद आणि स्वातंत्र्य सैनिक यांनाही त्रिवार अभिनंदन करतो. आज या निमित्ताने अनेकांना चांगलं काम केल्याबद्दल पुरस्कार मिळालेल्या अधिकाऱ्यांचं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आज गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहातल्या तुरुंगाधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालं. त्यांचंही मी अभिनंदन करतो. सुनील पाटील आणि शिवाजी जाधव यांचं अभिनंदन करतो. तर म्हणजे या ठिकाणी आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा देखील केलेला आहे. लघु उद्योजकांना देखील आपण पुरस्कार दिलेला आहे आणि ठाणे जिल्ह्यातल्या युवकांना युवा पुरस्कार दिले. ठाणे जिल्ह्यातल्या उत्तम सेवा देणाऱ्या डॉक्टरांना पुरस्कार दिले. या सगळ्यांचं ज्यांचा पुरस्कार आपण गौरव केला त्या सर्वांचंच मनापासून मी अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशी देशाची महाराष्ट्राची सेवा आपल्या हातून घडत राहो अशा मनापासून खूप खूप शुभेच्छा. खरं म्हणजे आज या विभागांना आणि अधिकाऱ्यांना गौरवण्यात येतं ते खऱ्या अर्थाने गुड गव्हर्नन्सचा चेहरा आहे. महायुतीचं सरकार आता दुसऱ्यांदा सत्तेवर आलंय. दुसरी इनिंग आमची सुरू आहे आणि म्हणून त्यापूर्वी 2.5 वर्षाच्या सुरुवातीच्या काळात मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस या ठिकाणी आमची टीम देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, या टीमने देखील या महाराष्ट्रामध्ये जे काही विकासाचं पर्व आणलं, लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणल्या त्या आपल्याला सर्वांना माहित आहे. त्याचा उहापोह मी करू इच्छित नाही. परंतु चांगले कर्मचारी अधिकारी यांच्या समन्वयाने या सर्व योजना आपण राबवल्या आणि आजही राबवतोय. आणि म्हणूनच राज्य सरकारला मिळालेलं यश हे केवळ सत्ताधारी किंवा आमच्यामुळे नाही तर सर्व आपण अधिकारी या ठिकाणी राबता. शासन आपल्या दारीसाठी योजना गावागावात नेता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण यशस्वीपणे राबवता. शेतकरी सन्मान योजना आपण राबवता. पीक विमा योजना आपण राबवता. ज्येष्ठांसाठी आपण योजना राबवली. लेख लाडकी लखपती योजना आपण राबवली. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी योजना आपण राबवली. या सर्व योजना आपण सक्षमपणे राबवल्या आणि म्हणूनच याचा परिपाक म्हणून झालेल्या नुकत्याच विधानसभेत आपण महाराष्ट्रातल्या जनतेने लँडस्लाइड विक्टरी दिली. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगतो शासन आणि प्रशासन ही रथाची 2 चाकं आहेत. ती समान वेगाने धावली पाहिजे आणि म्हणूनच या प्रशासनाचं चाक तेवढंच महत्वाचं आहे. आणि खऱ्या अर्थाने आमची एवढीच भूमिका असते. आमचे एवढाच आग्रह असतो आमचा की प्रत्येक नागरिकाला जिल्हा लेवलला, तहसीलदार लेवलला, अगदी पोलीस स्टेशन लेवलला न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या तक्रारींचं आपण निवारण केलं पाहिजे. त्यांच्यावर विश्वास निर्माण केला पाहिजे. त्यांना एक आधार वाटला पाहिजे. शासन हे आपलं आहे, सर्वसामान्यांचं आहे अशी भावना निर्माण झाली पाहिजे. असं काम आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे आणि म्हणूनच मी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. पारदर्शकपणे यावा म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांनी देखील ऍप केलेला आहे आणि ऍपच्या माध्यमातून आता लोकांना तक्रार करायला जिल्हाधिकारी कार्यालय किंवा कुठल्याही कार्यालयात, पोलीस कार्यालय असेल त्यांचे ऍप आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आलेली तक्रार तहसीलदार कार्यालयात जाईल, बरोबर, आणि त्याचा निपटारा होईल. त्याच्या बाबतीत व्हॉट्सअपद्वारे त्याचा निपटारा होईल आणि नागरिकांना देखील न्याय मिळेल. मी जिल्हाधिकाऱ्यांच्या मनापासून अभिनंदन करतो. आणि म्हणून आता या आलेल्या ऍप्लिकेशन दिल्याच त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर आपण करतोय आणि खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी झाला पाहिजे आणि ते आपण करताय. मगाशी मी भाषण केलेलं आहे त्यामुळे आता फक्त शुभेच्छा आपल्याला देतोय की आपल्या स्तरावर या सर्व तक्रारी ज्या आहेत त्याचं निवारण झालं पाहिजे. लोकांना शासन आपल्या दारीप्रमाणे लोकांच्या दारी आपला शासनाचा निर्णय पोहोचला पाहिजे. शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजे. मला अभिमान आहे यापूर्वी काय शासन योजना नव्हत्या का, लाभार्थी नव्हते का, लाभ नव्हते का, परंतु होते. परंतु आम्ही ठरवलं की लोकांना खेटे मारायला, चक्रा मारायला लागू नये. लोक चक्रा मारता मारता थकून योजना सोडून देत होते आणि म्हणूनच
अतिशय यशस्वी झालेले शासन आपल्या दारी, आम्ही शासनाने लोकांच्या दारी घेऊन गेलो. आपल्याला आनंद वाटेल की 5 कोटी नागरिकांनी त्याचा लाभ घेतला, 5 कोटी नागरिकांनी, आणि म्हणून ती यशस्वी झाली. अशा अनेक योजना, लाडकी बहीण योजना देखील झाली. मी आजही पुन्हा एकदा सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कोणी किती काही अफवा पसरवल्या, काही केलं तरी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि म्हणून शासनाने जे जे काही आम्ही निर्णय घेतले ते निर्णय टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे पूर्ण करणार आहोत, हा विश्वास या ठिकाणी देतो. आणि ठाणे जिल्हा हा अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे आणि त्यामुळे सर्व अधिकारी, कार्यक्षम अधिकारी आहेत, इथे जिल्हाधिकारी आहेत, पोलीस आयुक्त आहेत, या ठिकाणी सीओ आहेत, एसपी आहेत, बीडीओ आहेत आणि महापालिकेचे आयुक्त आहेत. सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांची नावं घेत नाही, परंतु तुम्ही एक टीम म्हणून काम करा आणि म्हणून टीम म्हणून या ठाणे जिल्ह्याला प्रगत ठाणे, या देशातला नंबर 1 ठाणे जिल्हा असं करा, एवढीच आपल्याला सगळ्यांना तुमच्याकडून अपेक्षा करतो, विनंती करतो आणि मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आज आदरणीय देशाचे प्रधानमंत्री महोदयांनी 12व्यांदा लाल किल्ल्यावरून झेंडावंदन केलंय. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, देशाला पुढे नेत आहे. आणि त्यावेळी त्यांनी भाषणात सांगितलंय देशाची सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी सुदर्शन मिशनची घोषणा केलेली आहे. या अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या आधुनिक सिस्टीमचं रिसर्च, डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग भारतातच केलं जाणार आहे. त्यामुळे आपला भारत आत्मनिर्भर होतोय, स्वयंनिर्भर होतोय आणि त्यामुळे कोणी किती आपल्याला धमक्या दिल्या टॅरिफच्या तरी भारतावर काही परिणाम होणार नाही. आणि जो अशा धमक्या देईल त्याला त्याचं भुगतान करावं लागेल. मी मगाशी माझ्या भाषणात सांगितलेलं आहे, पाकिस्तान बद्दलही सांगितलंय आणि जे टेरिफवाले त्यांच्याशी बोललो, त्यांच्याबद्दलही बोललेलो आहे. त्यामुळे देशामध्ये घुसखोरी करणाऱ्यांवर प्रचंड प्रहार करून यापुढे त्यांची तशी हिंमत होणार नाही अशी व्यवस्था निर्माण केली जाईल असं आदरणीय प्रधानमंत्री म्हणालेले आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांनाच अशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा सार्थ अभिमान आहे. पुन्हा एकदा मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. ज्यांचा गौरव सन्मान झाला त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपली जबाबदारी आणखी वाढली आहे. समाजाभिमुख होऊन आपल्याला आणखी मोठं काम करायचं आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वातंत्र्य दिना दिवशी माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे उपस्थित राहिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं आम्ही त्यांना शतशः त्यांचे आभारी आहोत. त्यानंतर माननीय खासदारजी नरेशजी वस्कर, माननीय आमदारजी संजयजी केळकर उपस्थित झाले, त्यांचेही आभार. माननीय आयुक्त ठाणे महानगरपालिका श्री सौरभजी राव, पोलीस आयुक्त ठाणे श्री आशुतोषजी डोंगरे, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती.
घुंघरू जीवन का राग सुनाते हैं, जीवन का राग सुनाते हैं। गम को दूर हो जाता है, खुशियों के कमल मुस्कुराते हैं, खुशियों के कमल मुस्कुराते हैं। सुन के रहट की आवाजें, सुन के रहट की आवाजें, यूं लगे कहीं शहनाई बजे, शहनाई बजे। आते ही मस्त बहारों के दुल्हन की तरह हर खेत सजे, दुल्हन की तरह हर खेत सजे। मेरे देश की धरती, अवयवदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे आणि याच अवयवदानासाठी मोहीम चालवाव्या लागत आहेत. मात्र असे अनेक लोक आहेत जे समाजाच्या दृष्टीने आपलं एक उद्दिष्ट आहे किंवा आपली एक जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन स्वतःहून अवयवदान करतायत. अशाच अनेक लोकांचा आज सन्मान करण्यात आलेला आहे. आपण ठाण्यामध्ये आहोत. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांच्याबरोबर ठाण्याचे जिल्हाधिकारी होते आणि या सगळ्यांना आज एक प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. आणि हे सगळे जे नातेवाईक आहेत त्यांनी आपल्या घरातला कोणा एखादा व्यक्ती जो आहे तो गमावलेला आहे. मात्र त्या व्यक्तीच्या गमावण्याच्या दुःखामधून सावरून त्या सगळ्यांनी अवयवदान केलेलं आहे. अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्या एका निर्णयामुळे आज असंख्य लोक जे आहेत ते जगत आहेत, त्यांना दुसरे नवीन अवयव मिळालेले आहेत, त्यांचं आयुष्य सुधारलेलं आहे. आपण सुरुवात करूया. सर, काय सांगाल आज या अवयवदानाच्या सगळ्या नागरिकांच्या निर्णयामुळे किती किंवा कसा फायदा होतो? आपल्याकडे अवयवदान ज्यांना आवश्यक आहे, अवयवाची गरज खूप जास्त आहे, परंतु त्या मानाने त्याच्या कम्पेरेटिव्ह आपल्याकडं अवयवांची उपलब्धता कमी आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्र शासनाने आरोग्यमंत्री महोदयांच्या पुढाकाराने 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट अवयवदान जीवन संजीवनी अभियान असं राबवलेलं आहे. आणि आजच्या दिवशी ज्यांनी अवयवदान केलेलं आहे त्या मृत व्यक्तींनी त्यांच्या नातेवाईकांना विशेषतः बोलवलेलं आहे. कारण आपल्याकडं कसं आहे की 10,000च्या आसपास वेटिंग लिस्ट आहे अवयवदान लागणाऱ्या रुग्णांची. त्या मानाने उपलब्धता कमी असल्यामुळे ह्या विषयाची जनजागृती व्हावी. आता ह्या आपल्या सर्व जे अवयवदात्यांचे नातेवाईक आहेत त्यांचा मनापासून आरोग्य विभाग आम्ही आभारी आहोत की त्यांनी अशा एका दुःखद प्रसंगी पण आपल्या जे कोणी जाणाऱ्या व्यक्तीचा जिवंत रूप जगामध्ये ठेवण्यासाठी सगळं हे दान करण्याचं काम केलेलं आहे. आणि ह्या निमित्ताने मुख्य उद्देश आमचा विभागाचा आहे की जनजागृती व्हावी, अवयवदानाविषयीचे असलेले गैरसमज दूर व्हावेत आणि अवयवदानाविषयीचे पुढाकार घेण्यासाठी सर्वांना प्रवृत्त करण्यासाठी माननीय पालकमंत्री महोदय ह्या राज्यभर सर्व जिल्ह्यामध्ये कार्यक्रम झाले. पालकमंत्री महोदयांच्या हस्ते अवयवदात्यांच्या नातेवाईकांचा सत्कार करून त्यांच्या केलेल्या कामाची एक छोटीशी पावती देण्याचा प्रयत्न करतो. कारण अशा नातेवाईकांनी ज्या क्षणाला निर्णय घेतलेला असतो कठीण असते. आम्ही डॉक्टर जरी असलो तरी एक माणूस आहेत, मानव आहेत, मानवी हृदय त्यावेळेस काय परिस्थितीमध्ये असते, परंतु त्याच्या पुढे जाऊन आपल्या ज्या अवयवदात्याचा आपण अवयव काढलेत त्यांच्याविषयी नितांत आदर असतानाही त्यांना हे सर्व निर्णय घेतले. आणि हा प्रेमाचं प्रतीक आहे की त्यांनी जो निर्णय घेतला नातेवाईकांनी की त्यांच्या त्या निर्णयामुळे त्यांचे नातेवाईक कोणाच्या शरीरामध्ये हृदयाच्या रूपाने, कोणाच्या शरीरामध्ये किडनीच्या रूपाने जिवंत आहेत, कोणाच्या ह्याच्यामध्ये डोळ्याच्या रूपाने. म्हणजे त्यांना आज नातेवाईकांना आपला जो कोणी आपला गेलेला नातेवाईक आहे त्यांच्या व्यक्तीचं जिवंतपणाने अनुभव घेऊ शकतो की कोणी डोळे आहेत. आणि अशा प्रकारचं एक चांगलं काम आहे. आणि ह्याच निमित्ताने मी आवाहन करेल की मृत्यूनंतर जे आपल्याला अवयवदान करायचं त्याच्यासाठी पुढाकार घ्यावा. कारण एकदा का आपण उपचाराला प्रतिसाद देत नाहीत, विशेषतः अपघात होतात वगैरे अशामध्ये, तर त्यानंतर आपल्या नातेवाईकांच्या जिवंतपणा जर जगामध्ये शिल्लक ठेवायचा असेल तर तशा प्रकारे आपण पुढे यावं. आणि हीच खरी श्रद्धांजली आपली त्या नातेवाईकांना किंवा व्यक्तीसाठी असू शकेल. परत एकदा आव्हान. आपल्याबरोबर असे देखील नातेवाईक आहेत ज्यांनी संपूर्ण शरीरातले अवयव जे आहेत सगळे अवयव जे दान केलेले आहेत. कोण नातेवाईक बाळू साबळे, त्यांचा मुलगा सुयश निलेश साबळे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर ते आयुष्यभर एक समाजसेवकच होते आणि ते आता नसताना पण समाजसेवा करून गेले. त्यांनी त्यांचं हार्ट, लिव्हर, किडनी आणि लंग्स आणि हार्ट वाल्व्स या अवयवदान करून कमीत कमी 5 लोकांचे जीव वाचवले आहे. त्यामुळे मला खूप अभिमान होत आहे. थँक्यू. मी दत्तात्रय मधुकर गाडे, राहणार कल्याण भवानीनगर. मी स्वतः एक किडनी पेशंट आहे. 2 वर्षापूर्वी माझं स्वतःचं किडनी ट्रान्सप्लांट झालं आहे. मी जवळजवळ 2 वर्ष डायलिसिस करत होतो स्वतः.
मला एक किडनी पाहिजे होते. मी स्वतः रजिस्टर करत होतो. 2 वर्ष मी स्ट्रगल केलं, पण मला कोणी किडनी देत नव्हतं. स्वतः माझ्या मिसेसने मला किडनी दिली. आज मी जस्टलॉक हॉस्पिटलमध्ये 2 वर्षापूर्वी ट्रान्सप्लांट केलं आणि आता मी एकदम फिट अँड फाईन आहे. मला काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे किडनी दान, कुठल्याही शरीराचं दान, अवयवाचं दान किती महत्त्वाचं हे माझ्याशिवाय दुसरं कोणीच जाणू शकत नाही. कारण मला स्वतः किडनी भेटत नव्हती. मला माझ्या मिसेसने दिल्यामुळे दुसरं कोणीच देऊ शकत नाही. बायकोशिवाय किंवा नवऱ्याशिवाय इतर कोणी देऊ शकत नाही. देऊ शकतात, पण त्याला सुद्धा हिंमत लागते द्यायला. तर मला भेटत नव्हती, मला माझ्या मिसेसने दिली. तर माझ्या बहिणीचं जेव्हा हे झालं, म्हणजे दुःखद निधन झालं, तेव्हा आम्ही असं डिसिजन घेतलं की हे जर अवयव दान केलं तर माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना तिच्याप्रमाणे दान भेटेल, अवयव भेटतील आणि त्याप्रमाणे ती जिवंत राहण्यासारखं पण आम्हाला मनाला वाटेल. म्हणून आम्ही तिचे दोन्ही किडनी व हृदय आणि बाकी सगळं जे डोळे हे सर्व दान केलेले. म्हणजे त्याचं दान करण्याचं आम्हाला जे भाग्य मिळालं ते खरंच तिच्यामुळे आम्ही आज खूप भाग्यवान समजतो. आणि त्याचं दानाचं महत्त्व हे माझ्याशिवाय दुसरं कोणी जाणू शकत नाही, कारण मी एक किडनी पेशंट आहे. नमस्कार, माझं नाव सुनील लोहोट आहे. माझ्या मिस्टरांना 5 महिने झाले की आता ते एक्सपायर झालेले आहेत. पण मी अक्षरशः म्हणजे माझ्या डोक्यातही नव्हतं ॲक्च्युली खरं सांगायचं अवेला. पण माझ्या ज्या ननंदबाई आहेत म्हाळसाबांधल, त्यांनी अगदी पुढाकार घेऊन आणि म्हणजे पत्नीची एक साईड लागते. पण मला पण मी एक समाजाच्या NGOमध्ये काम करते, पण मी अगदी कुपोषण मुलांवर काम करते. पण अवयव दान करणं हे फक्त लोकांना सांगायला सोपं आहे, पण ज्या वेळेला मी स्वतः त्या प्रोसेसमध्ये गेली, फार म्हणजे होतं नाही, खूप त्याचं काम आहे. पण खरंच मी समाजाला सांगेल की ह्या गोष्टी खूप पुढे जाऊन तुम्ही करा. आज त्यावर 16 लोकांचे प्राण, ज्यांनी किडनी, लिव्हर, लंग्स, बोन्स या सगळ्या गोष्टी आम्ही डोनेट केल्या आणि त्यामुळे लोकांचे प्राण वाचल्याचा मला खूप अभिमान आहे. थँक्यू. एक शेवटचं आपण हे सर, तुमचं कोण गेलं काय काय अवयव दान करण्यात तर ते ब्रेन ॲम्ब्युलन्स झालं होतं. तर त्यावेळेला आम्हाला डॉक्टरांनी समजवलं की याला पुढे वाचू शकत नाही आणि पुढे तुम्हाला थोडं झेपू शकत नाही. तर मग त्यांनी आम्हाला अवयवदानाचं करता प्रवृत्त केलं आणि आम्ही पण विचार केला की शेवटी नाशिवंत जे आपण जाळून टाकतो, ते आम्ही विचार केला या अवयवदानाने सर्वश्रेष्ठ दान आहे. तर आपल्याला त्याच्यामुळे सन्मान मिळेल आपल्याला समाजामध्ये. दुसरी गोष्ट अशी की दान म्हणजे सर्वदान म्हणजे अवयवदान आहे आणि असेच अवयवदान सर्वांनी स्वतःच्या हिमतीने करावं, लोकांना जीवदान द्यावं हीच मी प्रार्थना करतो. तर आपण पाहताय असे अनेक या ठिकाणी नागरिक आहेत ज्यांनी स्वतःहून इथे प्रयत्न केलेले आहेत आणि ज्यावेळी त्यांच्या घरातल्या आप्तस्वकीयाचं निधन झालं किंवा ब्रेन डेड झाले, त्यानंतर त्यांनी स्वतःहून निर्णय घेतले आणि त्यांचे अवयव जे आहेत ते दान करण्यात त्यामुळे आता अनेक लोकांचे प्राण वाचलेले आहेत, त्यांना जीवनदान मिळालेलं आहे. आणि आता देखील महाराष्ट्रात असेल, पूर्ण भारतात असेल, अवयव प्रतीक्षित असलेल्या लोकांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे हे नवीन अभियान जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. त्या अभियानातून लोकांना अवयव दान करण्यासाठी उद्युक्त केले जात आहे. त्यांना सांगितलं जातं आहे की स्वतःहून पुढे या आणि अवयवदान करा, जेणेकरून इतर लोकांचे प्राण वाचतील. कॅमेरामन दिनेश अक्षय हे माझा ठाणे.